नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत 19 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या काही अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहेत. ओके, पहिल्या टप्प्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये कर्जमुक्तीची जी रक्कम आहे ती जमासुद्धा झालेली आहे. मात्र दुसरीकडे बघितले तर आधार प्रमाणीकरण, फार्मर आय डी, बँक खात्यातील चुका त्रुटी आणि काही बँकांमधील अंतर्गत ऑडिट या सगळ्या कारणांमुळे अनेक पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया जी आहे ती अजूनही प्रलंबित राहिलेली आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्यात नक्की किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला, किती रक्कम वितरित झाली आणि ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांनी नक्की काय करावे हे सविस्तर आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी आपण यवतमाळ जिल्ह्याची मोठी अपडेट बघूया. ओके, आता झालं आहे काय की यवतमाळ जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 1,62,144 शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि यापैकी आत्तापर्यंत 43,647 शेतकरी कर्जमुक्तसुद्धा झालेले आहेत. ओके, तसेच या शेतकऱ्यांसाठी तब्बल 374.31 कोटींची रक्कम जी आहे ती वितरित करण्यात आलेली आहे. म्हणजेच की पात्र शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमुक्तीचा जो लाभ आहे तो मिळालेला आहे. मात्र अजूनही मोठ्या संख्येने पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणे बाकी आहे. तसेच आता आपण अकोल्यामधली जर अपडेट जर बघितले आपण तर अकोला जिल्ह्यामध्ये झालं आहे काय, अकोला जिल्ह्यात 49,250 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि यापैकी 19,910 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ जो आहे तो मिळालेला सुद्धा आहे. आणि या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी 169.36 कोटींची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. म्हणजेच की अकोला जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यातील वितरण जे आहे ते सुरू झालेले आहे. मात्र पात्र शेतकऱ्यांपैकी अजूनही अनेक शेतकरी पुढील प्रक्रियेची सध्या वाट पाहत आहेत. आता आपण या संदर्भातली अजून एक अपडेट बघूया. बुलढाण्यात शेतकऱ्यांचे पैसे का नक्की अडकलेले आहेत ही एक अपडेट बघूया. आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची नावे जी आहेत ती पहिल्या यादीमध्ये आलेली आहेत. मात्र नाव यादीत असूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमुक्तीची रक्कम अद्याप अजूनही जमा झालेली नाही आहे आणि यामागचे एक महत्त्वाचे कारण आता समोर आलेले आहे ते म्हणजेच की एस बी आय म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही शाखांमध्ये सुरू असलेले अंतर्गत लेखापरीक्षण अर्थात इंटरनल ऑडिट म्हणतात याला. आणि या ऑडिट प्रक्रियेमुळे काही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या प्रक्रियेला विलंब होत आहे आणि हे एक महत्त्वाचं मोठं कारण आहे. ओके, तसेच आता शेतकऱ्यांची अजून एक अडचण महत्त्वाची आहे. कर्ज खाते नील न झाल्यामुळे खरीप पीक कर्जाची अडचण आता उद्भवत आहे. आता कर्जमुक्तीची रक्कम खात्यामध्ये जमा होऊन जुने कर्ज खाते नील म्हणजेच की शून्य होणे अपेक्षित आहे. मात्र काही शेतकऱ्यांचे खाते अद्याप नील झालेले नसल्यामुळे त्यांना खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्ज मिळण्यात आता अडचणीसुद्धा येत आहेत. कारण की कसं आहे, जुने कर्ज खाते पूर्णपणे निकाली निघालेले नसल्यास नवीन पीक कर्जाच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. ही गोष्ट शेतकरी मंडळींनो तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. ओके, बुलढाण्याच्या अग्रणी बँक व्यवस्थापनांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑडिट प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित खात्यावर जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती पुढे जाईल. ओके, आता आपण राज्यभरातील 3.18 लाख शेतकऱ्यांबाबतची एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती बघून घेऊया. आता राज्यातील तब्बल 3,18,000 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित असल्याची माहिती आलेली आहे. त्यामुळे शेतकरी मंडळींनो तुम्ही आधार अपडेट करून घ्या तुमचं. ओके, नसेल तर आधार लिंकिंग करून घ्या. आता यामध्ये काही शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करताना तांत्रिक अडचणीसुद्धा येत आहेत. उदाहरणार्थ बोटांचे ठसे जे आहेत त्यांचे जुळत नाही आहेत. आता काही शेतकऱ्यांचे बँक खाते जे आहे ते आधारशी लिंक नसते. हा एक महत्त्वाचा मोठा प्रॉब्लेम आहे. काही प्रकरणांमध्ये आधार आणि बँक खात्याशी संबंधित माहितींमध्ये विसंगती असू शकते. ओके, म्हणजे आधारची माहिती वेगळी, बँक खात्याची माहिती वेगळी आणि यामुळे होतं काय, कर्जमुक्तीची प्रक्रिया जी आहे ती पुढे जाण्यास विलंब होऊ शकतो खूप जास्त. आता ज्या शेतकरी मंडळींचे आधार प्रमाणीकरण तांत्रिक कारणांमुळे रखडलेले आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता आपले सरकार या सेवा केंद्राच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया जी आहे ती सुलभ करण्याची सुविधा यामध्ये देण्यात आलेली आहे. ओके, आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया करण्याची सुविधा जी आहे ती यामध्ये देण्यात आलेली आहे. ओके, म्हणजेच आधार प्रमाणीकरण होत नसेल तर शेतकऱ्यांनी केवळ वाट पाहत बसण्याचीच आता गरज नाही आहे. आपल्या जवळच्या तुम्ही आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क करून प्रक्रिया तुम्ही तुमचा
पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही करून घ्या. ओके, करून घ्या, तुमचं हे काम नसेल झालेलं. आता KYC बद्दलची एक अपडेट आहे, ती म्हणजेच की आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, या प्रक्रियेसाठी KYCच्या नावाखाली कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आहे. त्यामुळे शेतकरी मंडळींनी या कामासाठी अनावश्यक पैसेसुद्धा देऊ नये. जर कोणी या प्रक्रियेसाठी पैसे मागत असेल तर संबंधित अधिकृत यंत्रणेकडे त्याबाबत चौकशी करणे तुमच्यासाठी योग्य ठरेल. पैसे तुमच्यासाठी या कामासाठी मागितले जाणार नाही आहे. आय होप नाही मागितले जाणार. ओके, आता अजून एक अपडेट आहे, ती म्हणजेच की यवतमाळ जिल्ह्यातील आणखीन एक महत्त्वाची अडचण आता समोर आलेली आहे. ओके, आता जर ही आपण अडचण बघितली तर यवतमाळ जिल्ह्यातील आणखीन एक महत्त्वाची अडचण म्हणजेच की 22,670 शेतकऱ्यांकडे, ओके, 22,670 शेतकऱ्यांकडे फार्मर ID उपलब्ध नसल्यामुळे त्यांची कर्जमुक्तीची प्रकरणे सध्या प्रलंबित आहेत. म्हणजेच की योजनेत पात्र असतानाही फार्मर ID नसल्यामुळे प्रक्रिया पूर्ण होण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे अद्याप फार्मर ID नाही आहे त्यांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क करून फार्मर IDची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे. तसे आता काही शेतकऱ्यांच्या प्रकरणांमध्ये केवळ आधार किंवा फार्मर IDची समस्या नाही, तर अजून एक समस्या आहे, नावामध्ये फरक आहे. आधार आणि बँक खात्यातील माहिती जी आहे त्यामध्ये विसंगती आहे, वेगवेगळी नावं आहेत, चुका आहेत, चुकीचे बँक खाते क्रमांक दिलेले आहे किंवा निष्क्रिय बँक खाते आहे, बंद असलेले बँक खाते आहे. यासारख्या कारणांमुळे ही प्रक्रिया जी आहे ती रखडलेली असू शकते. त्यामुळे मंडळींनो, तुम्ही तुमचं काम करताना सगळ्या गोष्टी बघूनच करा. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून घेणे सुद्धा गरजेचे आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना अजून कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला नाही आहे त्यांनी पुढील गोष्टी तुम्ही नक्की करून घ्या. मी जी सांगतोय आता तुम्हाला, सगळ्यात पहिल्यांदा आधार प्रमाणीकरण तुमचं पूर्ण आहे का हे सर्वात आधी तुम्ही तपासून घ्या, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर फार्मर ID उपलब्ध आहे का एकदा बघा तुम्ही. फार्मर ID नसेल तर संबंधित कार्यालय त्याची प्रक्रिया तुम्ही पूर्ण करा. नंतर बँक खाते आधारशी लिंक आहे का एकदा बघा, तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही याची तुम्ही खात्री करून घ्या. तसेच बँक खाते तुमचं चालू आहे का, म्हणजे सक्रिय आहे का हे एकदा बघा. निष्क्रिय खाते असल्यास, बंद खाते असल्यास तुमची रक्कम जमा होण्यास अडचण येऊ शकते किंवा येणारच नाही रक्कम. ओके, त्यामुळे चालू खातं ठेवा तुमचं. ओके, चालू आहे का खाते हे सुद्धा एकदा चेक करा. तसेच आधार, बँक खाते आणि योजनेतील नोंदींमध्ये नाव तुमचं एकसारखंच आहे का ते एकदा तपासून घ्या, नावामध्ये काही चूक नसली पाहिजे. ओके, तसेच आधार प्रमाणीकरणात जर तुम्हाला अडचण असल्यास तुम्ही जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ही प्रक्रिया जी आहे ती तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि हे काम तुम्ही कंप्लीट करून घ्या. ओके, आता आपण थोडंसं आकडेवारीबद्दल एकदा बघूया आपण. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पात्र शेतकरी किती आहेत? 1,62,144. कर्जमुक्ती शेतकरी किती झाले? 43,647. वितरित रक्कम किती झाली? 374.31 कोटी. आणि यामध्ये फार्मर ID नसलेले प्रलंबित शेतकरी किती आहेत? 22,670. ओके, आता अकोला जिल्ह्यामधल्या बघू आपण. पात्र शेतकरी 49,250. ओके, लाभ मिळालेले शेतकरी किती आहेत इथे? 19,910. आणि वितरित रक्कम किती झाली आहे इथे? 169.36 कोटी. ओके, तसेच राज्यभर बघितलं तर आधार प्रमाणीकरण प्रलंबित किती आहेत? 3.18 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेलंच नाही आहे, प्रलंबित आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुख्य अडचण काय आहे? SBI अंतर्गत ऑडिट चालू आहे. परिणाम तिथं काय झाला? कर्ज खाते नील होण्यास विलंब होत आहे. ओके, आणि परिणाम नवीन खरीप पीक कर्ज जे आहे ते मिळण्यामध्ये अडचण येत आहे तिथल्या शेतकरी मंडळींसाठी. तर शेतकरी बांधवांनो, या योजनेच्या पहिल्या टप्प्यात अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला आहे. यवतमाळमध्ये 43,647 शेतकरी कर्जमुक्त झालेले असून 374.31 कोटी वितरित सुद्धा झालेले आहेत. अकोल्यामध्ये बघितलं तर 19,910 शेतकऱ्यांना लाभ मिळालेला असून 169.36 कोटी वितरित झालेले आहेत. मात्र दुसरीकडे अजूनही अनेक पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया जी आहे ती प्रलंबित आहे. आणि कुठे आधार प्रमाणीकरणाची अडचण आहे, तर कुठे फार्मर ID उपलब्ध नाही आहे, तर काही ठिकाणी बँक खात्याची माहिती जुळत नाही आहे. तर बुलढाण्यामध्ये काही शेतकऱ्यांसाठी SBIच्या अंतर्गत ऑडिटमुळे थोडाफार विलंब होत आहे. आय होप ती समस्यासुद्धा लवकरच सॉल्व्ह होईल. ओके, आणि ज्या शेतकऱ्यांचे पैसे अद्याप जमा झालेले नाही आहेत त्यांनी घाबरून जाऊ नये. सर्वप्रथम आधार प्रमाणीकरण, फार्मर ID, आधार बँक लिंकिंग, बँक खाते आणि नावातील माहिती तुमची तपासून घ्या. काही चूक असेल तर दुरुस्त करून घ्या. आधार प्रमाणीकरणात अडचण असल्यास आपले सरकार सेवा केंद्राशी तुम्ही संपर्क करा आणि आपल्या प्रकरणाची अधिकृत स्थिती जाणून घेण्यासाठी ग्रामपंचायत, संबंधित बँक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी तुम्ही संपर्क करू शकता. कारण यादीत नाव असणे आणि प्रत्यक्ष कर्जमुक्तीची रक्कम खात्यात जमा होणे या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. ही तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा.
म्हणूनच तुमची प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आहे हे तपासणेसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पुढील टप्प्यातील निधी वितरणाबाबत अधिकृत अपडेट येताच त्याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष असणार आहे आणि त्याबद्दल काही अपडेट आलीच तर मी नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून सांगेल. आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वप्रथम तुम्ही लाईक करा. काही कमेंट करायची असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता आणि माझं हे बडी नावाचं चॅनल आहे, याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.